वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्या त्यामुळे मिरची लागली. जयंत पाटील. महापालिकेतील बिनविरोध निवडीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्यामुळे मिरची लागलेली आहे. सरळ मार्गाने निवडी झाल्या नाहीत, पैसे पळवापळवी दमदाटी करून निवडी झाल्यात असं लोक म्हणत आहेत. असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे आणि ते सांगलीमध्ये महापालिका निवडणूक प्रचार निमित्ताने बोलत होते. भाजपा आमदार CR पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते या केलेल्या विधानावरून बोलताना निवडणुका आले की त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात असा टोला देखील आमदार जयंत पाटील यांनी लगावलेला आहे. असं आहे की बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत. सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शहाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागं घेतो असं नाही झालं. पळवापळवी करून दमदाटी करून पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणत आहेत, मला माहीत नाही. त्यामुळं लोकांचा फार मोठा आक्षेप आहे आणि त्यामुळं एकेकाळी बिनविरोध ज्यावेळी विरोधी बाजूच्या व्हायच्या त्यावेळी ते अतिशय टोकाच्या ऑब्जेक्शन्स घ्यायचे. आज बिनविरोध 8 वर्ष 9 वर्ष कार्यकर्ते वाट बघतायत कधी नगरसेवक होतोय म्हणून. मागच्या निवडणुका झाल्यानंतर आत्तापर्यंत 17 सालापासून 25 साल 26 सालात आपण आहोत. या 8-9 वर्षात लोक कार्यकर्ते नवीन तयार झाले नाहीत. लोक बिनविरोध होत असतील तर बाकीचे कार्यकर्ते जे तुम्ही प्रत्येक बिनविरोध वॉर्डात जाऊन विचारा कोणी का अर्ज मागे घेतले, त्याचे खुलासे आपल्याला उपलब्ध होतील. लोकसभा शिवाजी महाराज जे पाटीदार समाजाचे होते, आता शिवाजी महाराजांना सुद्धा निवडणुकीमध्ये ओढलं जात आहे भाजपकडून. छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या प्रतिमेचा, त्यांच्या नावाचा वापर करून शिडी घेऊन हे सत्तेपर्यंत गेलेले पक्ष आहे हा. आणि जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची यांना आठवण येते आणि अशी वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज असोत, संभाजी महाराज असोत, सावित्रीदेवी फुले असोत किंवा सगळ्याच महात्म्यांच्या बद्दल वेगळ्या पद्धतीनं चुकीची विधानं करणारा हा या पक्षात गर्दी झालेली आहे अशा लोकांची. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.